सोलापूर शहरातील शेळगी येथील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेत पुढील शैक्षणिक वाटचाल करत एस.के. बिराजदार या शाळेतून शिक्षण घेणारी बॅच म्हणजे 1996-97 ची बॅच होय. तब्बल 27 वर्षांनी माजी झालेले विद्यार्थी आज पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेची घंटा देत वर्ग भरविला. आयुष्याला चांगले संस्कार घडविलेल्या जिल्हा परिषदचे शिक्षक तसेच हायस्कूलच्या शिक्षकांना एकत्र बोलावून 27 वर्षाचा दुरावा दूर केला. स्नेहबंध मैत्रीचा नातं जपत आपल्या गुरुजनांना देखील सोबत घेत जणू एक सण साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कैलासवासी माजी मुख्याध्यापक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली. शेळगी गावचे शिक्षण सम्राट एस.के. बिराजदार प्रशालेचे संस्थापक शिवण्णा बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी विद्यार्थ्यांकडून भेटवस्तू देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. ज्या शाळेतून शिक्षणासह आयुष्याचे धडे शिकता आले अशा शाळेला भेट म्हणून लोखंडी कपाट देण्यात आले. तब्बल 27 वर्षानंतर आपल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना देखील आवर्जून निमंत्रण देत विद्यार्थ्यांनी शिक्षकांची मने जिंकून घेतली. 96-97च्या बॅच नंतर दुरावा झालेल्या विद्यार्थ्यांची आज एकत्र शाळा भरली. वर्गात प्रवेश करताच विद्यार्थी भारावून गेले व शिक्षक शिकवण्यात मग्न झाले. विशेष म्हणजे ज्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना घडविलं त्यातून वकील, व्यावसायिक, उद्योजक, डॉक्टर, इंजिनियर तसेच इतर फील्डमधून उज्ज्वल भविष्य जगताना पाहून शिक्षकांचे मन भरून आले. 27 वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थिनींनी गुरुजींच्या पाया पडणं, आशीर्वाद घेणं विसरलं नाही. त्याचबरोबर गप्पा रंगवत एकमेकांची विचारपूस करत जुन्या आठवणींना वाट मोकळी करून दिली. मनोगत व्यक्त करताना शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर एस.के. बिराजदार शाळेचे संस्थापक शिवण्णा बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना घडविलेले शिक्षक व शिक्षकेतर वर्गाचा कौतुक केला. माजी विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. कार्यक्रमाच्या अंती स्नेहबंध मैत्रीचा नातं जपण्यासाठी परिश्रम घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रम संपल्यावर शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांनी जेवणाचा आस्वाद घेत गाण्याचा रंगमंचवरून मनसोक्त गाण्यात सामावून गेले. बघता बघता वेळ निघून गेली. विद्यार्थ्यांनी पुन्हा एकमेकांचा निरोप घेत मैत्रीच्या नात्याला पूर्णविराम दिला. पुन्हा कधी भेट होणार हाच प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित झाला. वर्ग क्रमांक 1 5 नंबर आणि 6 नंबर या ठिकाणी एक मिनिट सगळे इकडे समोर यानंतर प्रशालेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर मार्गदर्शन या ठिकाणी आणखी एक गोष्ट, फार वर्षाने वंदनाचा आणि थँक्यू. तिने पुढे कुलकर्णी सर यांचा सन्मान करण्यात कार्यक्रमामध्ये लाभलेला आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. एक मिनिट त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी एक मिनिट मॅडम समोर मॅडम एकदा बघा समोर समोर तुषार शिंदे पोलीस रस्ता अवंत विद्यार्थी पांडुरंग नवडे संतोष मंडळे यांच्या वतीने संस्था लावली. थँक्यू. मला अजून येत असलेले मातळेकरांचा सन्मान, सन्मान
जमीन राज्य सरकार बसवराज शिंदे आणि नितीन सावंत यांनी करावं विनंती करतो. एक मिनिट. गुन्हा तोडले यांनी कौतुकजी भोसले व अनुजय कापसे यांनी करावं. सोरे सर. ओके थँक्यू. 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 ओके थँक्यू. सर समोर. नायप्पा पुजारी यांचा सन्मान संजय शिंदेवरती परमाने यांचा सन्मान बेटा सर इथे मला कळना, कारण माझं पूर भरून आलेलं आहे. आजच्या या सोहळ्याचं त्या बिराजदार शाळेमध्ये 97-98 बॅच हा आनंद सोहळा उपस्थित केला. त्या आनंद सोहळ्याच्या निमित्तानं त्यांनी आज आयोजन केलं, सहकार्य केलं. त्या शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांचे सर्व सहकारी, प्राथमिक मुख्याध्यापक, माता भगिनी, माझे सर्व मित्रांनो, त्या सोहळ्याला आनंदानं उपस्थित राहून त्यांनी शोभा आणली. त्या आमच्या या शाळेचे सर्व शिक्षक, आमचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी, जेणेकरून त्यांनी नवरदेवासारखं फटून उभारलेलं आहे. या आनंद सोहळ्याला मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्याला सर्वांचं स्वागत तर करतो, पण भविष्यामध्ये आपण आपलं भविष्य उज्ज्वल व्हावं. आपण आपल्या क्षेत्रामध्ये कुठलंही क्षेत्र असू दे, त्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्वक अशी कामगिरी व्हावं, समाजसेवा व्हावं, आपल्या हातून चांगला भावी नगरसेवा नागरिक तयार व्हावं, आपल्या सद्गुणाचं समाजामध्ये सुगंध पसरावं, अशी मी ईश्वर चर्चा करतो. ईश्वराला प्रार्थना करतो. ईश्वराला मी विनंती करेन की बाबा यांना शक्ती दे, सुबुद्धी दे, जेणेकरून समाजाचं उन्नती व्हावं. आम्हाला त्या कार्यक्रम करत असताना तुम्ही आमचे बाजी हेडमास्टरला विसरलं नाही. ते आज हयात नाहीत. त्यांची जुरा आत्ताचे हेडमास्टर उत्कृष्टपणे, कारण आमचे हेडमास्टर म्हणजे कार्यक्रमपटू आहेत, उत्कृष्ट कार्यक्रम करत असतात. या कार्यक्रमाला मी नाव घेताना जर कोणी राहिलं असलं, पोद्दार सर जर कोणी राहिलं असलं तर मी माफी मागतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. मला मी ज्या वेळेला ही शाळा, तुम्हाला माहित आहे मी गेली 30-35 वर्ष सरपंच म्हणून काम केलं. त्यावेळेला जिल्हा परिषदेची शाळा आमच्याच ताब्यात होती. आमचा एक वर्ग फक्त 8वीचा त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही भरवलं. तर अनंत लोकांनी आमच्याबद्दल तक्रारी केल्या, पण आम्ही तिथंच ते 8वी पूर्ण करून आम्ही 9वीला इकडं आमचे नवीन इमारत उभा करून तिकडं आम्ही प्रवेश केला. हे करत असताना, ही शाळा तयार करत असताना मला अनेकांनी म्हणालं, अहो तुम्ही घर बांधा अगोदर शाळा कसा बांधणार? नाही म्हणलं, मी शाळा अगोदर बांधणार पण नंतर माझ्या घर.
मला माहित आहे की आनंद सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही जरी तुम्हाला पूर्ण फुलाची पाकळी बनवून जर पेन देत आहोत, त्या पेननं तुमचं नाव, आमच्या शाळेचे नाव, आमच्या संस्थेचे नाव, आमच्या सर्व सहकार्याचं नाव उज्ज्वल केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही अशी मला खात्री आहे. मला आज खरोखरच त्या कार्यक्रमाचं कुठल्या भाषेमध्ये मी स्तुती करू, वर्णन करू, एखाद्या राजकीय शाही राजपुत्रासारखं आपण हा सोहळा उपस्थित केला, आपण आनंद सोहळा उपस्थित केला. त्या सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांना सहभागी करून घेतला. आजी माझे विद्यार्थी, आजी माझे शिक्षक, सर्व माझे सहकारी, सगळ्यांना मी मनपूर्वक स्वागत तर करतो. भावी जीवन आपलं फार उत्कृष्ट असं व्हावं, जेणेकरून आमच्या शाळेचं, आमच्या संस्थेचं, आमचं नाव हे उज्ज्वल व्हावं. मला हे खरं सांगत असताना, हा टुगेदर हा कार्यक्रम होत असताना, हा स्नेहसंबंध करत असताना, सोहळा करत असताना मी माझ्या हातात काठी ठेवली, त्यावेळी मी भरपूर टाकलं. आज आता माझं वय झालेलं आहे, माझ्या हातात काठी आहे, तेव्हा माझं पुढचं जो भवितव्य आहे, या शाळेचं भवितव्य आहे, ही सर्व भवितव्य माझी मुलं, केदार, महेश, बापू, सगळेजण यांनी उत्कृष्ट असं सहकार्य करावं आणि ही परंपरा पुढं न्यावं अशी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं त्यांनाही विनंती करतो. आणि त्यांच्या वतीनं तुम्हालाही मी आश्वासन देतो, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये वंचित राहणार नाही, कोणालाही आम्ही दुखवणार नाही, कोणालाही आम्ही चांगल्याप्रमाणे वागणूक देत आलो. भविष्यात आम्ही तुमच्याशी सहकार्याने राहू, जेणेकरून आपण कुठेही गाठ पडलात तर जेणेकरून आमचा हात धरावं, जेणेकरून आम्हाला प्रेमानं आम्हाला बोलवावं अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला त्या सोहळ्याच्या निमित्तानं मला या आनंदी याच्यामध्ये आपण सहभागी करून देतात, त्या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी केल्याबद्दल परत एकदा मी धन्यवाद देतो. आणि असेच कार्यक्रम वेळोवेळी करावं आणि आमचं उज्ज्वल असं शाळेचं नाव व्हावं, आपलं भवितव्य उज्ज्वल व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द पुरे करतो. त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले केदारनाथजी बिराजदार, महेशजी बिराजदार, त्याचबरोबर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक चर्चनकर सर, आपल्या प्रशालेचे पर्यवेक्षक कुलकर्णी सर, मंचावर उपस्थित असलेले जिल्हा परिषद शाळा शेळगी व एसके बिराजदार, आज खरंच आम्हाला प्रशालेला एक बहुमान वाटतो. आज तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम घडवून आणलात. प्रथम 3-4 महिन्यापूर्वी माझ्याकडं तुमच्याच बॅचमधले जोरळे आलते, वकील साहेब आलते, जावळे आलते, स्वामी आलते आणि त्यांनी हा कार्यक्रम करायचा प्रपोजल आमच्या पुढे ठेवला. खूप आनंद वाटला. मला वाटतं 97-98 बॅच ही माझी पहिली बॅच. मी प्रशालेमध्ये पहिल्याच वर्षी आलेलो होतो. नुकतंच माझं BEd झालेलं होतं आणि अण्णांनी मला ही नोकरी दिली आणि माझे 6 महिने मी बहुतेक तुमच्याबरोबर घालवलेले आहे. त्यावेळेला माझा इंग्रजीचा विषय होता. आज जे विद्यार्थी समोर बसलेले आहेत, सगळ्या विद्यार्थ्यांचा मला चेहरा आठवतो. आणि आत्ताच मॅडमनी सांगितल्यासारखं तुम्ही जीवनामध्ये यशस्वी झालात याचा मला खूप आनंद आहे. सर्व विद्यार्थी तुम्ही यशस्वी झालेला आहात. प्रत्येकाने कृपा करून मी गरजेच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देते. प्रत्येक शब्द आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करतो. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझी खरीच सुंदर गेली.
आयुष्याची सकाळ माझी खरीच सुंदर गेली. संध्याची मज फिकीर नाही, संध्याची मज फिकीर नाही, पण दुपार संघर्षाने झळाळून गेली, पण दुपार संघर्षाने झळाळून गेली. आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही, आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही. जगण्यासाठी मनात माझ्या ऊर्जाची कार बाकी आहे, जगण्यासाठी मनात माझ्या ऊर्जाची कार बाकी आहे. स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही, स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही. फाटत आले जरी, फाटत आले जरी, भरगरी किनार बाकी आहे, भरगरी किनार बाकी आहे. सर्व स्तरावर, सर्व स्तरावर खरेच माझे जगून झाले आहे, सर्व स्तरावर खरेच माझे जगून झाले आहे. समाजासाठी अजून जगावयाचे बाकी आहे, समाजासाठी अजून जगावयाचे बाकी आहे. सरणावरती, सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने, सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने. पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे आणि त्यासाठी अजून थोडं समाज कार्य करण्याची जिद्द माझ्या मनामध्ये आहे. थांबा, एक फोटो घेतो. थोडं मागे सरकार भैया सर, हे भैया घ्या. हा, सगळे समोर. इनामदार समोर. ओके, रेडी. सगळे हसा जरा जोरात. स्माइल.